ऐश्वर्या कट्ट्यावर भविष्याचं वेध सोबतच जादूचे प्रयोग। ऐश्वर्या कट्ट्याचे आजचे मानकरी होते गृहताऱ्यांचे आयुष्याशी संबंधाचे गणित सांगणारे प्रख्यात ज्योतिषी तज्ञ व वास्तुतज्ञ डॉक्टर शिरीष कुलकर्णी आणि प्रख्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी जादुई दुनिया आणि जोडीला ग्रहताऱ्यांच्या गणितातून आयुष्याचं नातं समजून घेत भविष्याचा वेधही घेतला। शिरीष कुलकर्णी यांनी आपल्या जीवनपटातील संघर्षाचे टप्पे सांगतानाच ज्योतिषशास्त्रात नावलौकिक कशा प्रकारे मिळवता येतील हे सांगितले। तसेच मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते हा संदेश दिला। जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी प्रत्यक्ष जादू दाखवत जादुई दुनियेतील गमतीदार व खुमासदार शिष्यांनी मजा आणली। प्रसंगी सौ अश्विनी रघुवीर सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या। यावेळी कट्ट्यावर सन्माननीय अप्पासाहेब रेणुसे व मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते। आज ऐश्वर्या कट्ट्यावरती आम्हाला बोलवण्यात आलं। मी स्वतः डॉक्टर शिरीष कुलकर्णी आहे, ज्योतिषशास्त्र तज्ञ। आणि पहिली गोष्ट म्हणजे मला आवडलं इथे काय की इथे एक खेळीमेळीचं वातावरण होतं, ज्याच्यामध्ये सगळेजण वैचारिक कट्टा ह्या नावाला सगळेजण जागतात। इथे विचारांची देवाणघेवाण होते, तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करता येतात आणि बाकीचे लोक जे आहेत त्यांना देखील त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करता येतात। अशा पद्धतीनं एक खूप छान इंटरॅक्टिव्ह सेशन इथे झालं। त्यासाठी मला एकतर बोलवलं या प्लॅटफॉर्मवरती, त्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो। आणि ऐश्वर्या कट्ट्याचं कौतुक आहे की इतका सुंदर उपक्रम ते रन करतायत, तर माझे त्याच्यासाठी खूप सदिच्छा की अशाच पद्धतीने त्यांनी जास्तीत जास्त लोकांना इथे बोलवावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची मतं पोहोचवावी। धन्यवाद। ऐश्वर्या कट्ट्यावर आज मी पहिल्यांदा आलो आणि सपत्नीक आलो आणि खूप मजा आली। ॲक्च्युली खूप सरांनी जसं म्हटलं खेळीवेळीचं वातावरण आणि लोक अत्यंत उत्साहाने वेगळ्या कलाकारांना वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून त्यांच्यावर म्हणजे अत्यंत रुचक पद्धतीने असे प्रश्न विचारले जातात आणि जे आम्हाला प्रश्न विचारत होते दादा त्यांचे प्रश्नसुद्धा अभ्यासपूर्ण होते। म्हणजे असं नव्हतं की काहीतरी विचारायचं म्हणून त्यांनी विचारलं, की समोर तुम्हाला उत्तरं देताना पण मजा आली पाहिजे। आणि लक्षात येतं याच्यातनं की हा जो उपक्रम ते वर्षानुवर्ष चालवतात वेगळ्या लोकांना घेऊन, या उपक्रमात त्यांनी नुसती मास्टरी नाही मिळवलेली, तर त्यांनी या सगळ्या येणाऱ्या लोकांना जिंकलंय मनापासून। तर हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवा आणि परत कधी बोललं तरी मला यायला नक्की आवडेल। धन्यवाद। नमस्कार, मी जितेंद्र रघुवीर यांची पत्नी अश्विनी रघुवीर आणि पहिल्यांदाच मी अशा प्रकारचा सोहळा रादर मी खरंच सोहळा म्हणेन या गोष्टीला, कारण इतकं प्रेमाने आदरातिथ्य आणि सगळं इतक्या प्लॅन्ड ॲक्टिव्हिटीज आहेत। म्हणजे हा जेव्हा मला म्हणाला की आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं, मला वाटलं काय एक 4-5 लोक असतील आणि सत्कार असेल, एक 4-5 डायलॉग्स इकडे तिकडे होतील आणि संपेल। पण इथे एवढा भव्य दिव्य कार्यक्रम बघून मला असं आलं की थँक गॉड मी याचं ऐकलं आणि आज इथे आले। आणि खूपच सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या। हा जसं म्हणला तसं प्रश्न पण जे विचारत होते ते खूप विचार करून येत होते। म्हणजे लिटरली जे काही बोलतायत त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं आणि त्याच्या अनुषंगाने लोक प्रश्न विचारत होते। सो एकूणच जो काही तुमच्या इथे दर महिन्याला 2-2 गेस्टला बोलून किंवा 2-10 हा कार्यक्रम, त्याच्यात खूप विचारांची देवाणघेवाण होत असेल आणि खूप लोक नॉलेजेबल होत असणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, याची नक्कीच खात्री वाटते। सो खूप खूप शुभेच्छा या सगळ्या उपक्रमासाठी।